नमस्कार, ध्रुव IAS मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आपण आजच्या भागामध्ये भारतातील सार्वजनिक क्षेत्रांमधील प्रादेशिक ग्रामीण बँकांचा दुसरा टप्पा अभ्यासणार आहोत। कालच्या भागामध्ये आपण पहिल्या टप्प्याचा अभ्यास केला, मग त्याच्यामध्ये आपण सर्वांगीण अभ्यास केला की प्रादेशिक ग्रामीण बँकांची रचना का झाली। त्याच्यानंतर आपण विचार केला की सुरुवातीच्या कालावधीमध्ये कोणती समिती नेमण्यात आलेली होती। 1975 मध्ये त्या समितीने शिफारस केली। त्या समितीने शिफारस केल्यानंतर ज्या वर्षी ती शिफारस केली त्याच वर्षी राष्ट्रपतींनी लगेच अध्यादेश पण काढला आणि 5 प्रादेशिक ग्रामीण बँकांची रचना आपण अभ्यासली। ती समिती होती M नरसिंहन, जी 1975 मध्ये नेमलेली होती। मग या समितीने काय सांगितलं तर भारतामध्ये तुम्हाला जर ग्रामीण भागाचा विकास करायचा असेल तर ग्रामीण भागामध्ये बँकांची साखळी निर्माण करावी लागेल। त्या पद्धतीनं सुरुवातीच्या कालावधीमध्ये मग 5 प्रादेशिक ग्रामीण बँकांची रचना करण्यात आली, याचा आपण अभ्यास केला। उत्तर प्रदेशामध्ये 2 प्रादेशिक ग्रामीण बँका स्थापन करण्यात आलेल्या होत्या। त्याच्यामध्ये आपण म्हटलं मुरादाबाद आणि गोरखपूरचा समावेश होता। राजस्थानमधली जयपूर, त्यानंतर मालदा पश्चिम बंगाल आणि हरियाणामधील भिवानी या ठिकाणी सुरुवातीच्या कालावधीमध्ये ज्या 5 प्रादेशिक ग्रामीण बँका स्थापन झाल्या त्यांची रचना आपण अभ्यासली। त्याच्यानंतर आपण प्रादेशिक ग्रामीण बँकांचं प्रमुख उद्दिष्ट अभ्यासलं। त्याच्यामध्ये आपण असं म्हटलं की ग्रामीण भागामध्ये कृषी, उद्योग, व्यापार आणि जे काही इतर उत्पादक कार्य आहेत त्यांना आपल्याला वित्त पुरवठा करावा लागेल आणि त्या वित्त पुरवठ्याच्या माध्यमामधून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विकास घडवून आणायचा। ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासाबरोबरच त्या ठिकाणी राहणारी जी ग्रामीण जनता आहे त्यांना त्यांचं आर्थिक जीवनमान उंचवायचं, जेणेकरून त्यांचं आर्थिक जीवनमान उंचावतानाच त्या स्थानिक क्षेत्राचा जर आर्थिक विकास झाला तर मग अर्थव्यवस्था सुद्धा खऱ्या अर्थाने शाश्वत पद्धतीनं सक्षम होणार आहे। अशा प्रकारे प्रादेशिक ग्रामीण बँकाचं उद्दिष्ट। मग प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये भांडवलाची रचना कोणत्या प्रकारे आहे याचाही आपण अभ्यास केला। त्याच्यामध्ये आपण म्हटलं होतं केंद्र सरकार 50% भांडवल देतं। ज्या बँकेनं प्रादेशिक ग्रामीण बँकेला पुरस्कृत केलं आहे ती बँक 35% भांडवल देते आणि राज्य सरकारमार्फत 15%। अशा प्रकारे 100% भांडवल। याच्यामध्ये केंद्र सरकारचं 50% भांडवल आहे, म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातली बँक आहे। त्यानंतर आपण प्रादेशिक ग्रामीण बँकांचा लक्ष गट अभ्यासला, त्याच्यावरचा एक प्रश्नही आपण अभ्यासला। त्यानंतर आपण पाहिले की सुरुवातीच्या कालावधीमध्ये म्हणजे 1975 ते 1987चा कालावधी की ज्याच्यामध्ये 196 प्रादेशिक ग्रामीण बँका होत्या। पुढच्या कालावधीमध्ये 2004 मध्ये व्यास समिती आली। या व्यास समितीच्या शिफारशीनुसार या बँकांच्या विलिनीकरणाला सुरुवात झालेली आपल्याला दिसते। मग बँकांच्या विलिनीकरणाचे वेगवेगळे टप्पे आपण अभ्यासले आणि त्याच्यामध्ये आपण म्हटलं की आज प्रादेशिक ग्रामीण बँकांची संख्या किती आहे तर 43 आहे सध्या। त्याच्यानंतर आपण केळकर समिती अभ्यासली आणि या केळकर समितीनं सांगितलेलं होतं की नवीन प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना करण्यात येऊ नये अशा प्रकारची शिफारस 1987 ला केळकर समितीनं केलेली होती, सुरुवातीच्या कालावधीमधील समिती। त्यानंतर कालच्या लेक्चरमध्ये आपण शेवटचा टप्पा अभ्यासला, नरसिंहन समिती। ज्या समितीने सांगितलं की प्रादेशिक ग्रामीण बँकांचं सुसूत्रीकरण केलं जावं, या बँकांचं पुनर्भांडवलीकरण करणं आवश्यक आहे आणि या बँकांना भांडवली बाजारामध्ये म्हणजे प्रादेशिक ग्रामीण बँकांना भांडवली बाजारामध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार देण्यात आली, हा एक महत्त्वाचा मुद्दा आपण अभ्यासला। तर ती नरसिंहन समिती आपण कालच्या टप्प्यामध्ये अभ्यासली। आज आपण सुरुवात करणार आहोत सरदेसाई समितीनुसार की सरदेसाई समिती केव्हा नेमण्यात आली, तिचं उद्दिष्ट कोणतं होतं आणि कोणत्या प्रकारे त्यांनी शिफारशी केल्या। तर आपण सरदेसाई समितीपासून सुरुवात करूयात। सरदेसाई समिती आपण म्हणूयात सरदेसाई समिती। सरदेसाई समिती कधी स्थापना झाली होती 2005 मध्ये। व्यास समितीच्या 1 वर्षानंतर व्यास समिती 2004 मध्ये नेमली, सरदेसाई समिती 2005 मध्ये। काय म्हणते सरदेसाई समिती? आता सरदेसाई समितीचा जर आपण विचार केला तर यांच्या अध्यक्षतेखाली एक बँकांविषयीचा कार्यगट नेमण्यात आलेला होता। प्रादेशिक ग्रामीण बँकांविषयी एक अंतर्गत कार्यगट असं आपण म्हणूयात। तर हा एक कार्यगट होता, 2005 मध्ये याची नेमणूक करण्यात आलेली होती। उद्देश काय होता? यांना सांगण्यात आलं आपल्या देशातल्या ज्या प्रादेशिक ग्रामीण बँका आहेत त्यांना आपल्याला कार्यक्षम बनायचं आहे आणि त्या बँकांना आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम बनवायचं आहे।
अशा प्रकारे ग्रामीण वित्तीय संस्थांची आपल्याला निर्मिती करता येईल का या प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या रूपांमधून, याचा अभ्यास तुम्ही करायचा आहे. हे सांगण्यात आलेलं होतं सरदेसाई समितीला. लक्षात आलं? या अगोदरच्या कालावधीमध्ये ज्या प्रादेशिक ग्रामीण बँका आपण अभ्यासतोय मोठ्या प्रमाणामध्ये होत्या सुरुवातीच्या कालामध्ये, अगदी 196. मग विचार केला गेला की या बँकांना कोणत्या पद्धतीनं कार्यक्षम करता येईल, या बँका कोणत्या पद्धतीनं आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम करता येतील, सक्षम वित्तीय संस्था कशा प्रकारे या बँकांना बनवता येतील, याचा अभ्यास करायचा होता या सरदेसाई समितीला. मग सरदेसाई समिती कशासाठी नेमण्यात आलेली होती हे तुमच्या लक्षात आलं? कशासाठी? बँकांना कार्यक्षम करणे. प्रादेशिक ग्रामीण बँकांविषयी आपण बोलतो. बँकांना कार्यक्षम करणे. अजून दुसरं उद्दिष्ट आपण काय म्हटलेलं होतं? आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम करायच्या, कार्यक्षम करायच्यात, आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम बनवायच्यात या बँका आपल्याला. तर हे करता येईल. आणि मग अशा प्रकारे ग्रामीण वित्तीय संस्था सक्षम बनवता येतील का, तुम्ही याचा अभ्यास करा, आम्हाला शिफारशी करा, असं सरदेसाई समितीला सांगण्यात आलेलं होतं. सरदेसाई समितीनं आपला अहवाल सादर केला. कधी सादर केला? अहवाल सादर केला 2005 मध्ये. 2005 अहवाल सादर केला या सरदेसाई समितीनं. सरदेसाई समितीनं काय सांगितलं पहा. सरदेसाई समितीनं सांगितलं प्रादेशिक ग्रामीण बँका हे जे तुम्हाला करायचं आहे, कार्यक्षम करायचं आहे, आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम करायचं आहे, तर या बँकांचं विलिनीकरण करा. या बँकांचं विलिनीकरण त्यांच्या पुरस्कर्त्या बँकांमध्ये करा, अशा प्रकारची शिफारस या ए.व्ही. सरदेसाई समितीनं केली. आपण म्हणतोय सरदेसाई समिती. तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल सरदेसाई समितीचा जर आपण विचार केला तर विलिनीकरणाची शिफारस केलेली होती. प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या विलिनीकरणाची शिफारस केलेली होती. अशा प्रकारे सरदेसाई समिती, व्यास समितीने सुद्धा सांगितलं विलिनीकरण करा. विलिनीकरणाला सुरुवात झाली. त्यानंतर सरदेसाई समितीला नेमलं की तुम्हाला काय करायचं आहे, या आपल्या देशातल्या ज्या प्रादेशिक ग्रामीण बँका ग्रामीण भागाच्या वित्त विकासासाठी महत्त्वाचे, त्यांना कार्यक्षम कशा पद्धतीनं करता येईल, आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम कशा बनवता येतील ते सांगा. यांनी सांगितलं की विलिनीकरण करा प्रादेशिक ग्रामीण बँकांचं. आणि मग पुढच्या कालावधीमध्ये आपण पाहतो व्यास समितीनं सुरुवातीला सांगितलं, त्यावेळी टप्पा सुरू झाला पहिला 2004चा जो आपण अभ्यासला. हे पहा, आपण या ठिकाणी टप्पे अभ्यासले होते. हे टप्पे, पहिला टप्पा झाला 2004 ते 10च्या दरम्यान. 196 वरून प्रादेशिक ग्रामीण बँकांची संख्या 82 झाली. म्हणजे विलिनीकरण करायला सुरुवात झालेली होती. व्यास समिती 2004ला आणि सरदेसाई समिती 2005ला नेमलेली होती. म्हणजे दोन्ही समित्यांनी विलिनीकरणाची शिफारस केली होती असं आपल्याला दिसून येतं. सरदेसाई समिती झालं. लक्षात आलं? सरदेसाई समिती. आता आपण अशा काही समित्या थोडक्यात पाहूयात की ज्यांनी प्रादेशिक ग्रामीण बँकांची पुनर्रचना करताना नेमण्यात आलेल्या होत्या. त्या समित्या कोणत्या होत्या या ठिकाणी आपण म्हणूयात. प्रादेशिक ग्रामीण बँकांची पुनर्रचना यासाठी नेमण्यात आलेल्या समित्या. बँकांची यासाठी नेमलेल्या समित्या. त्या समित्या आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे सर्वांगीण अभ्यासासाठी. मग त्या समित्या कोणकोणत्या आहेत त्याचा आपण विचार करूयात. त्याचा जर तुम्ही विचार केला तर एक एक समिती आपण पाहूयात. त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येतं भंडारी समिती सुद्धा होती, ज्याला MC भंडारी असं म्हटलं जातं. MC भंडारी समिती 1994-95 मध्ये ही समिती नेमण्यात आलेली होती. 1994-95 MC भंडारी समिती. मिश्रा समिती नेमण्यात आलेली होती. त्यानंतर मिश्रा समिती
1995ला नेमण्यात आलेली होती मिश्रा समिती. त्याच्यानंतर जर आपण विचार केला तर बसू समिती होती. पहा, 95-96ला के बसू समिती नेमण्यात आलेली होती. के बसू समिती 1995-96 या कालावधीमध्ये ही के बसू समिती नेमण्यात आली. त्यानंतर थिंगालय नावाची एक समिती होती. तर ती समिती कोणती आहे, कधी नेमली होती तेही आपण पाहूयात. या ठिकाणी आपण घेऊयात थिंगालय समिती. या समितीची कधी नेमणूक करण्यात आलेली होती याचा जर विचार केला तर 1997 मध्ये. त्याच्यानंतर आपण उल्लेख केल्याप्रमाणे महत्वाची समिती होती व्यास समिती. व्यास समिती 2004 मध्ये ही व्यास समिती आपण म्हणतो विलिनीकरण. तर 2004 मध्ये व्यास समिती नेमण्यात आलेली होती. लक्षात येतं. आणखी एक समिती होती त्याच्यानंतर आपण म्हटलेलं सरदेसाई समिती 2005 आणि AC चक्रवर्ती एक समिती होती. ती समिती नेमली होती 2009ला. AC चक्रवर्ती ही समिती नेमली होती 2009ला. ह्या काही समित्या आहेत की या समित्या प्रादेशिक ग्रामीण बँकांची पुनर्रचनेसाठी नेमलेल्या समित्या. असं कधी आपल्याला विचारलं तर आपल्याला माहिती असावी की या समित्या प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या पुनर्रचनेसाठी नेमण्यात आलेल्या होत्या. लक्षात येतात. तर या समित्या लक्षात ठेवायच्या आहे. आपण म्हणतोय प्रादेशिक ग्रामीण बँकांची सध्या संख्या 43 आहे आपल्या देशामध्ये. महाराष्ट्राचा विचार करा. महाराष्ट्रामध्ये प्रादेशिक ग्रामीण बँकांची संख्या 2 आहे. त्या बँकांचा आता आपण विचार करूयात. अशा प्रकारे या प्रादेशिक ग्रामीण बँकांची पुनर्रचना करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समित्या आणि आणखी काही समित्या आपण अभ्यासल्या तर या प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या संबंधी असणाऱ्या समित्या आहेत. याच्यानंतर आपण पाहूयात की महाराष्ट्रामधील प्रादेशिक ग्रामीण बँका. महाराष्ट्र किती प्रादेशिक ग्रामीण बँका आहेत असा आपण विचार केला होता. 2. कोणकोणत्या 2 आहेत त्याचा आपण विचार करूयात. महाराष्ट्रामधला जर आपण विचार केला तर 2 प्रादेशिक ग्रामीण बँका आढळून येतात. कोणत्या 2 आहेत? महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँक. महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँक. या 2 प्रादेशिक ग्रामीण बँका आपल्याला महाराष्ट्रामध्ये आढळून येतात. आता या दोन्ही बँकांविषयीची माहिती आपल्याला समजावून घ्यावी लागते. कोणत्या 2? पहा, महाराष्ट्रामध्ये 2 प्रादेशिक ग्रामीण बँका, महाराष्ट्र प्रादेशिक ग्रामीण बँक आणि विदर्भ कोकण ग्रामीण बँक. अशा 2 प्रादेशिक ग्रामीण बँका महाराष्ट्रामध्ये येतात. आता एका बँकेविषयी आपण पाहूयात. सुरुवातीला महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा आपण विचार करूयात. महाराष्ट्र ग्रामीण बँक सुरुवातीला विचार करा कधी स्थापना झाली याची. महाराष्ट्र ग्रामीण बँक याचा जर तुम्ही विचार केला तर या बँकेची स्थापना झाली 2008 मध्ये. 25 मार्च 2008 मध्ये. महाराष्ट्रातल्या 2 प्रादेशिक ग्रामीण बँकांचा आपण अभ्यास करतो. याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? औरंगाबाद या ठिकाणी आहे. औरंगाबाद. याचे चेअरमन कोण आहेत? सध्याचे मिलिंद गराड आहेत. मिलिंद गराड हे याचे सध्याचे चेअरमन आहेत. महाराष्ट्र ग्रामीण बँक याला कोणत्या बँकेनं पुरस्कृत केलेलं आहे? या बँकेला महाराष्ट्र बँकेने पुरस्कृत केलं आहे. जिचं मुख्यालय पुणे या ठिकाणी आहे. या महाराष्ट्र बँकेनं या महाराष्ट्र ग्रामीण बँकेला पुरस्कृत केलेलं आहे किंवा महाराष्ट्र प्रादेशिक ग्रामीण बँकेला पुरस्कृत केलेलं आहे.
या बँकेचं कार्यक्षेत्र किती आहे याचा जर तुम्ही विचार केला तर आपल्याला सांगता येतं कार्यक्षेत्र 16 जिल्हे आहेत. पाहायचं कार्यक्षेत्र किती आहेत, याचं कार्यक्षेत्र आहेत 16 जिल्हे. 16 जिल्ह्यांचं कार्यक्षेत्र आहेत. शाखा किती आहेत याचा पण आपल्याला विचार करता येतो. शाखांचा विचार केला तर 323 शाखा आहेत. याच्या 323 शाखा. अशा प्रकारे या ठिकाणी ही बँक आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून. महाराष्ट्र ग्रामीण बँक स्थापना कधी झाली आपण म्हटलं 25 मार्च 2008 ला. कार्यक्षेत्र 16 जिल्हे, 323 शाखा आहेत. मुख्यालय औरंगाबाद. सध्याचे अध्यक्ष चेअरमन मिलिंद गरड. कोणत्या बँकेनं महाराष्ट्र ग्रामीण बँकेला पुरस्कृत केलं? महाराष्ट्र बँकेनं पुरस्कृत केलं, हे लक्षात ठेवायचं. दुसरी प्रादेशिक ग्रामीण बँक विदर्भ कोकण ग्रामीण बँक. विदर्भ कोकण ग्रामीण बँक. विदर्भ कोकण ग्रामीण बँक या बँकेचा आपण विचार करूयात. पुन्हा एकदा स्थापना कधी झाली? स्थापनेचा विचार केला तर 2013 मध्ये झाली याची स्थापना. 28 फेब्रुवारी 2013 मध्ये याची स्थापना झाली. ठीक आहे. याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? नागपूर. नागपूर या ठिकाणी याचं मुख्यालय दिसून येतं. त्यानंतर याचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत याचा जर तुम्ही विचार केला तर याचे सध्याचे अध्यक्ष आहेत कुमार तांबे. त्यानंतर आणखी काय? कार्यक्षेत्र किती आहे याचं? कार्यक्षेत्राचा विचार केला तर 18 जिल्हे कार्यक्षेत्र आहे. आपण या ठिकाणी म्हणूया पुन्हा एकदा कार्यक्षेत्र 18 जिल्हे. 18 जिल्हे यांचं कार्यक्षेत्र आहे. त्याच्यानंतर शाखा किती आहेत याचा जर आपण विचार केला तर शाखांच्या बाबतीत सांगता येतं 272 शाखा आहेत. 272 शाखा. याच्या शाखा किती आहेत? याच्या शाखा आहेत 272 शाखा आहेत. लक्षात आलं? विदर्भ कोकण ग्रामीण बँक 28 फेब्रुवारी 2013 ला स्थापना. कार्यक्षेत्र 18 जिल्हा, 272 शाखा, मुख्यालय नागपूर, अध्यक्ष कुमार तांबे. आणि शेवटचं आपलं राहतं की कोणत्या बँकेनं पुरस्कृत केलेली आहे? तर बँक ऑफ इंडिया या बँकेनं पुरस्कृत केलेली बँक आहे असं आपल्याला सांगता येतं. बँक पुरस्कृत बँक कोणती? कोणत्या बँकेनं या बँकेला पुरस्कृत केला? बँक ऑफ इंडिया या बँकेनं विदर्भ कोकण ग्रामीण बँकेला पुरस्कृत केलेला आहे. अशा प्रकारे या ठिकाणी महाराष्ट्रामधील 2 प्रादेशिक ग्रामीण बँका कोणत्या आहेत त्याच्यामध्ये आपण म्हटलं महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे. 25 मार्च 2008 ला. कार्यक्षेत्र 16 जिल्हे, 323 शाखा, मुख्यालय औरंगाबाद, अध्यक्ष मिलिंद गरड. महाराष्ट्र बँकेनं महाराष्ट्र ग्रामीण प्रादेशिक ग्रामीण बँकेला पुरस्कृत केलेला आहे. दुसरी महाराष्ट्रातील प्रादेशिक ग्रामीण बँक विदर्भ कोकण ग्रामीण बँक 28 फेब्रुवारी 2013. कार्यक्षेत्र 18 जिल्हे, 272 शाखा, मुख्यालय नागपूर, अध्यक्ष कुमार तांबे. कोणत्या बँकेनं पुरस्कृत केलाय? बँक ऑफ इंडियानं पुरस्कृत केलाय. आता पुरस्कृत बँक आपण कार्य असतात पुरस्कृत बँकेची. पुरस्कृत बँकेच्या बाबतीमध्ये आपण म्हटलं होतं की हे प्रादेशिक ग्रामीण बँक यांच्या भाग भांडवलापैकी 35% भाग भांडवलाचा आपण विचार केला होता. आपण पुन्हा एकदा विचार करूयात. या ठिकाणी तुम्हाला मी भांडवलाची रचना पुन्हा एकदा सांगतो. केंद्र सरकार असं आपण म्हटलेलं होतं. केंद्र सरकार, त्याच्यानंतर पुरस्कृत बँक ज्या बँकेनं पुरस्कृत केलेला आहे ती पुरस्कृत बँक आणि राज्य सरकार अशी तिघं मिळून भांडवल देतात या प्रादेशिक ग्रामीण बँकेला. किती भांडवल देतात याचा आपण विचार केला, त्याचाही आपण विचार करूयात. या ठिकाणचा आपण विचार केला केंद्र सरकार 50% भांडवल देतं प्रादेशिक ग्रामीण बँकांना.
ही जी पुरस्कृत बँक आहे ती तिच्या प्रादेशिक ग्रामीण बँकाला 35% भांडवल देते आणि राज्य सरकार 15%. अशा प्रकारे भांडवलाची रचना असते कोणत्याही प्रादेशिक ग्रामीण बँकेची. म्हणजे काय करते पुरस्कृत बँक? यांना पुनर्वित्त पुरवठा करते. आपल्याला जर विचारलं प्रादेशिक ग्रामीण बँकांना पुनर्वित्त पुरवठा कोणामार्फत केला जातो? तिच्या पुरस्कृत ज्या बँकेनं पुरस्कृत केलेली आहे त्या बँकेमार्फत त्या प्रादेशिक ग्रामीण बँकेला पुनर्वित्त पुरवठा केला जातो. रिफायनान्स असं आपण त्याला म्हणतो. अशा प्रकारे हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. शिवाय ट्रेनिंग पण दिलं जातं की कोणत्या प्रकारे व्यवहार करायचा आहे. तर ते प्रादेशिक ग्रामीण बँकाचे जे कर्मचारी आहेत त्यांना फ्रीमध्ये ट्रेनिंग दिलं जातं, प्रशिक्षण दिलं जातं, व्यवस्थापकीय सहाय्य दिलं जातं आणि गुंतवणूक कशी केली पाहिजे याचं मार्गदर्शन ही बँक करते. अशा प्रकारे ही पुरस्कृत बँक आहे की जी 35% भांडवल या प्रादेशिक ग्रामीण बँकांना पुरवत असते. हे लक्षात ठेवायचं. या ठिकाणी आपण भांडवलाची रचना म्हटले. केंद्र सरकार 50%, पुरस्कृत बँक 35% आणि राज्य सरकार 15%. अशा प्रकारे 100% भांडवल कोणत्याही प्रादेशिक ग्रामीण बँकेला देण्यात आलेलं असतं. लक्षात आलं? आता विचार करा, आपण प्रादेशिक ग्रामीण बँकांबद्दल सर्व अभ्यास केला. त्याच्यानंतर विचार आपल्याला असं करायचा की यांच्यावर नियंत्रण कोणाचं असतं? प्रादेशिक ग्रामीण बँकांवरती नियंत्रण कोण ठेवतं? हे जर आपल्याला विचारलं की प्रादेशिक ग्रामीण बँकांवर नियंत्रण कोणाचं असतं? नाबार्डच्या नियंत्रणाखाली असतात या सगळ्या. राष्ट्रीय कृषी ग्रामीण विकास बँक, नाबार्ड. राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक असं याला म्हटलं जातं. नियंत्रण कोणाचं असतं? नाबार्डचं असतं. अशा प्रकारे प्रादेशिक ग्रामीण बँकांची जी बी धोरणं असतील या RRBची, रिजनल रुरल ची जी धोरणं आहेत, प्रादेशिक ग्रामीण बँकांची धोरणं, ती धोरणं कोणाच्या नियंत्रणाखाली तयार होतात? नाबार्डच्या नियंत्रणाखाली तयार होतात. शिवाय प्रादेशिक ग्रामीण बँकांना पुनर्वित्त पुरवठा नाबार्डच करत असतात. तशा प्रकारे प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या जी कार्य पार पाडली जातात त्या कार्याचं नियंत्रण आणि तपासणी कोणाकडून केली जाते? तर नाबार्ड मार्फत केले जाते. म्हणजे आपल्याला या ठिकाणी प्रादेशिक ग्रामीण बँकांवर कोणाचं नियंत्रण असतं? तर नाबार्डचं नियंत्रण असतं. हे या ठिकाणी लक्षामध्ये ठेवायचं आहे. हे झालं नियंत्रण. नियंत्रण कोणाचं असतं हे तुमच्या लक्षामध्ये आलं. आता आपल्याला अभ्यास करायचा आहे की प्रादेशिक ग्रामीण बँकांवर अग्रक्रम क्षेत्राला कर्ज पुरवठा करण्याचं किती लक्ष देण्यात आलेलं आहे? अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून महत्वाची असणारी क्षेत्र म्हणजे अग्रक्रम क्षेत्र. त्या क्षेत्रांचा अभ्यास आपल्याला पुढे करता येणार आहे. सुरुवातीला एका व्याख्येमध्ये मी तुम्हाला सांगतो, अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून, अर्थव्यवस्थेच्या विकासाच्या दृष्टिकोनातून, अर्थव्यवस्थेला सक्षम आणि सुदृढ करण्याच्या दृष्टिकोनातून जी जी क्षेत्र महत्वाची आहेत त्या क्षेत्रांना अग्रक्रम क्षेत्र असं म्हटलं जातं. मग या क्षेत्रांना किती पतपुरवठा करायचा किंवा किती वित्त पुरवठा करायचा हे प्रादेशिक ग्रामीण बँकांना लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. सुरुवातीपासून विचार करा प्रादेशिक ग्रामीण बँकांचा. अगदी सुरुवातीपासून जर विचार केला तर सुरुवातीला 100% कर्ज पुरवठा करण्याचं लक्ष होतं अग्रक्रम क्षेत्रांना. स्थापना झाली त्यावेळी अग्रक्रम क्षेत्रांना कर्ज पुरवठ्याचे लक्ष किती होतं देण्यात आलेलं होतं? कर्ज पुरवठ्याचे लक्ष ज्यावेळी स्थापनेच्या वेळेचा विचार करतोय मी, पुढे पुढे लक्ष किती होतं याचा जर तुम्ही विचार केला तर या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की स्थापनेच्या वेळी अग्रक्रम क्षेत्रांना कर्ज पुरवठ्याचं लक्ष होतं ते 100% कर्ज पुरवठा. एवढं लक्ष होतं या प्रादेशिक ग्रामीण बँकांना. म्हणजे तुम्ही सगळा कर्ज पुरवठा कोणाला करायचा आहे? देशातल्या अग्रक्रम क्षेत्रांना करायचा आहे. आता पहा पुढच्या कालावधीमध्ये 1994ला काय झालं? 1994ला सुरुवातीला आपण म्हटलं की यांना सांगण्यात आलं की अग्रक्रम क्षेत्रांना तुम्ही 100% कर्ज पुरवठा करायचा आहे. आता 1994ला विचार केला सरकारनं की प्रादेशिक ग्रामीण बँकांना आपल्याला नफा मिळवणाऱ्या बँका बनवायच्या आहे.
यांनी जर नुसतंच अग्रक्रम क्षेत्राला कर्ज पुरवठा करत राहिल्या तर या नफा कधीच प्राप्त करणार नाही. मग आपल्याला काय करायचं आहे? 1994 मध्ये सरकारने ठरवलं की प्रादेशिक ग्रामीण बँकांना आपल्याला नफाक्षम बनवायचं आहे. काय ठरवलं पहा? 1994 मध्ये या प्रादेशिक ग्रामीण बँकांना नफाक्षम, नफा मिळवण्या इतपत सक्षम, म्हणजे नफाक्षम बनवणे. तशा प्रकारे सरकारने ठरवलं 1994 मध्ये की प्रादेशिक ग्रामीण बँकांना नफा मिळवण्या इतपत सक्षम बनवायचे, म्हणजे नफाक्षम बनवायचे. मग या ठिकाणी अग्रक्रम कर्ज पुरवठ्याचं लक्ष सुरुवातीला जे 100% होतं ते कमी केलं. आता 1994 मध्ये कर्ज पुरवठ्याचं लक्ष करण्यात आलेलं होतं. किती करण्यात आलं पहा? 60%. 60% कर्ज पुरवठ्याचं लक्ष करण्यात आलं. इथे 100% होता सुरुवातीला स्थापनेपासून. 1994 ला सरकारनं विचार केला की या बँकांना नफा मिळवण्या इतपत आपल्याला सक्षम बनवायचं आहे. मग अग्रक्रम कर्ज पुरवठ्याचं लक्ष या बँकांवरील कमी केलं पाहिजे. सरकारने 100% वरून ते लक्ष 60% वरती आणलेलं दिसतं. पुन्हा सरकारच्या मनात आलं की अग्रक्रम क्षेत्रच महत्वाचं आहे. पुन्हा सरकारनं बदललं 2016 मध्ये आणि सांगितलं अग्रक्रम क्षेत्रांना जो कर्ज पुरवठा करायचा आहे तो किती असला पाहिजे? तर 75%. 60% वरून पुन्हा 2016 मध्ये अग्रक्रम क्षेत्रांना कर्ज पुरवठा 75% करण्याचं ठरवण्यात आलं, की लक्ष ठेवण्यात आलं की प्रादेशिक ग्रामीण बँकांनी अग्रक्रम क्षेत्राला 75% कर्ज पुरवठा केला पाहिजे, एवढं लक्ष देण्यात आलं. अशा प्रकारे अग्रक्रम क्षेत्राचा आपण सारखा विचार करतोय. अग्रक्रम क्षेत्र याचे काही उदाहरणं जर आपल्याला म्हटलं की अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं क्षेत्र असं मी म्हटलं तुम्हाला, त्याच्यामध्ये कृषीचा समावेश होईल, त्याच्यामध्ये सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग जे आहेत त्या उद्योगांचा समावेश होईल, शिक्षणाचा समावेश होईल, गृहनिर्माण, कारण राहण्यासाठी निवास आवश्यक आहे, लोकांना घर आवश्यक आहे, सामाजिक पायाभूत संरचना आवश्यक आहेत, शिवाय ऊर्जेची गरज आहे. अशा प्रकारे हे काही उपघटक आहेत की ज्या उपघटकांचा समावेश अग्रक्रम क्षेत्रामध्ये होतो. अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं क्षेत्र. एखाद्या देशामध्ये एखादी व्यक्ती राहतीये तर मग तिला काय काय पाहिजे, तिचे जे उपक्रम आहेत त्या उपक्रमांना वित्त पुरवठा झाला पाहिजे, कारण ते अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. देशातल्या सूक्ष्म लघु मध्यम जे उपक्रम चालू आहेत त्यांना जर अर्थ पुरवठा केला, ते जर उपक्रम सक्षम झाले, सुदृढ झाले, तर अर्थव्यवस्था आपोआप दीर्घकाळासाठी, शाश्वत कालावधीसाठी सक्षम होणार आहे. मग अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून जी जी महत्वाची क्षेत्र, कृषी, उद्योग, शिक्षण, गृहनिर्माण, सामाजिक पायाभूत सुविधा ज्या असतील ती सगळी क्षेत्र अग्रक्रम क्षेत्रामध्ये येतात. तर अशा प्रकारे या क्षेत्रांना कर्ज पुरवठा करण्याचं लक्ष सुरुवातीच्या कालावधीमध्ये प्रादेशिक ग्रामीण बँकांना 100% होतं. 1994 मध्ये ठरवलं हे लक्ष कमी करूयात आणि या बँकांना नफा मिळेल इतपत सक्षम बनवूयात, म्हणून ते लक्ष 100% वरून 60% केलं. हे लक्ष पुन्हा 2016 मध्ये 75% एवढं वाढवण्यात आलेलं होतं. आता पहा, वेगवेगळ्या अग्रक्रम क्षेत्रांना या प्रादेशिक ग्रामीण बँका कोणत्या प्रकारे कर्ज पुरवठ्याचं लक्ष आहे. या ठिकाणी म्हटलं आपण आता किती एकूण अग्रक्रम क्षेत्रांना 75% असं आपण म्हणतो. आता एक एक क्षेत्र आपण पाहूयात. सुरुवातीला कृषी. एकूण कर्जाच्या किती कर्ज पुरवठ्याचे लक्ष आहे कृषीसाठी प्रादेशिक ग्रामीण बँकांना? कृषी 18% कर्ज पुरवठा करावा लागतो, एकूण कर्जाचे 18%. लघु आणि सीमांत शेतकरी, लघु व सीमांत शेतकरी यांना किती कर्ज पुरवठा करावा लागतो या बँकेंना? एकूण कर्जाच्या 10%. एकूण कर्जाच्या, हे लक्षात ठेवा, एकूण कर्जाच्या ही टक्केवारी जी आहे, एकूण कर्जाच्या किती त्यांना लक्ष देण्यात आलेलं आहे? एकूण कर्जाच्या 10% ह्या लघु आणि सीमांत शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा प्रादेशिक ग्रामीण बँकांना करावा लागतो. सूक्ष्म उपक्रम
यांना किती कर्ज पुरवठा करावा लागतो प्रादेशिक ग्रामीण बँकांना? एकूण कर्जाच्या 7.5% कर्ज पुरवठा प्रादेशिक ग्रामीण बँकांना करावा लागतो. दुर्बल घटकांना किती कर्ज पुरवठा करावा लागतो बँकांना? आपण या ठिकाणी म्हणूयात दुर्बल घटक यांना किती कर्ज पुरवठा करावा लागेल? एकूण कर्जाच्या 15% कर्ज पुरवठा करण्याचं लक्ष्य प्रादेशिक ग्रामीण बँकांना असतं. अग्रक्रमक क्षेत्राला एकूण कर्जाच्या 75% कर्ज पुरवठा करायचा आणि वेगवेगळ्या क्षेत्रांच्या बाबतीत कर्ज पुरवठ्याचं लक्ष्य महत्त्वाच्या. कृषी क्षेत्राला एकूण कर्जाच्या 18% कर्ज पुरवठा करण्याचं लक्ष्य आहे. लघु व सीमांत शेतकरी यांना एकूण कर्जाच्या 10% कर्ज पुरवठा करण्याचं लक्ष्य प्रादेशिक ग्रामीण बँकांवर आहे. सूक्ष्म उपक्रमांना एकूण कर्जाच्या 7.5% कर्ज पुरवठा करण्याचं लक्ष्य या प्रादेशिक ग्रामीण बँकाला आहे आणि दुर्बल घटकांसाठी एकूण कर्जाच्या 15% कर्ज पुरवठा करण्याचं लक्ष्य प्रादेशिक ग्रामीण बँकांना देण्यात आलेलं आहे. आणि आपण म्हटल्याप्रमाणे अग्रक्रमक क्षेत्रांचा विचार केला तर अग्रक्रमक क्षेत्राला एकूण कर्जाच्या 75% एवढं कर्ज. अशा प्रकारे प्रादेशिक ग्रामीण बँकांचा आपण अभ्यास केला आणि सर्वांगीण अभ्यास केला. वेगवेगळ्या समित्या पाहिल्या सुरुवातीपासून. आपण आता याच्यावरती आलेल्या काही प्रश्नांचा आपण विचार करूयात. पहा, प्रादेशिक ग्रामीण बँका काय विचारले? कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार क्षेत्रीय ग्रामीण बँक अस्तित्वात आली? आता सुरुवातीला कोणती समिती नेमली होती मी तुम्हाला सांगितलं. 1975 नरसिंहन समिती नेमली होती. हे पहा, एम नरसिंहन आले का? या समितीच्या शिफारशीनुसार क्षेत्रीय ग्रामीण बँक अस्तित्वात आली. तुम्हाला बँकांचं जाळं विस्तारित करावं लागेल सांगणारी समिती. आणि या समितीच्या शिफारशीनुसार आपण म्हटलं सुरुवातीच्या कालावधीमध्ये 5 प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना करण्यात आली. म्हटलं होतं का? तर हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न कसा विचारलाय पहा. क्षेत्रीय ग्रामीण बँका या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेकडून पुरस्कृत केल्या जातात. हे मी तुम्हाला सांगितलं होतं. कोणाकडून पुरस्कृत केले जातात? सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून पुरस्कृत केले जातात. म्हणजे 11 आपण या ठिकाणी सार्वजनिक क्षेत्रातल्या राष्ट्रीयकृत बँका 11 पाहिल्या होत्या. त्यानंतर एम नरसिंहम हे ग्रामीण बँक विषयक कार्यगटाचे प्रमुख होते. सुरुवातीलाच आपण पाहिलं. ग्रामीण बँक विषयक कार्यगटाचे प्रमुख म्हणून त्यांना ओळखलं जातं. दोन्ही विधानं ही बरोबर आहेत. ए आणि बी दोन्ही बरोबर. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा. एमपीएससी मेन्स 2017ला 2 विधानं दिलेली आहेत. पहिलं विधान, प्रादेशिक ग्रामीण बँकांचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे अल्प भूधारकांना पतपुरवठा करणं. म्हणजे त्यांचं लक्ष्य कोणतं आहे हे विचारलंय. लक्ष्य आपल्याला विचारलंय, मुख्य उद्दिष्ट कोणतं आहे. आता या ठिकाणी आपण म्हटलं होतं त्यांची लक्ष्य आपण अभ्यासली होती. कोणकोणती लक्ष्य होती पहा. या ठिकाणी मी तुम्हाला लक्ष्य सांगितली होती काय. प्रादेशिक ग्रामीण बँकांची लक्ष्य हे पहा. लक्ष्य गट कोणता होता? लघु व सीमांत शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण व कुशल कामगार, ग्रामीण उपक्रम हे लक्ष्य गट होता आणि त्याच्याविषयी हा प्रश्न विचारण्यात आलेला हे लक्षामध्ये ठेवायचं आहे. आता आपण प्रश्नाकडे जाऊया. हे आपला प्रश्न आहे. प्रादेशिक ग्रामीण बँकांचं मुख्य उद्दिष्ट लक्ष्य अल्प भूधारकांना पतपुरवठा आहे का? आहे. या बँका मूळतः शेड्यूल्ड सूचीबद्ध व्यापारी बँका आहेत. हो, शेड्यूल्ड आहेत बँका. शेड्यूल्ड, नॉन शेड्यूल्ड काय आहेत याचा आपण अभ्यास करत. पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, शेड्यूल्ड सूचीबद्ध व्यापारी बँका आहेत प्रादेशिक ग्रामीण बँका. दोन्ही विधानं बरोबर आहेत, दोन्ही ए व बी. तशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. लक्षात आलं. आज आपण प्रादेशिक ग्रामीण बँकांची रचना अभ्यासली. प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये आपण काय काय अभ्यासलं पहा. थोडक्यात रिव्हिजन आपण करूयात. हा आपण सुरुवातीला विचार केला. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा अभ्यास आपला चालू होता नाणे बाजारामध्ये. SBI झालं, राष्ट्रीयकृत बँका झाल्या. आज आपण प्रादेशिक ग्रामीण बँकांच्या अभ्यासाला सुरुवात केलेली होती आणि त्या प्रादेशिक ग्रामीण बँका आपल्या संपलेल्या आहेत. आता या ठिकाणी आपण काय काय अभ्यास केला प्रादेशिक ग्रामीण बँकांमध्ये. ग्रामीण वित्त पुरवठा करण्यासाठी कशासाठी प्रादेशिक ग्रामीण बँकांची रचना करण्यात आली हे सुरुवातीला आपण अभ्यासलं. त्याच्यामध्ये आपण म्हटलं ग्रामीण वित्त पुरवठा करायचा आहे. आणि मग 26 सप्टेंबर 1975 सुरुवातीचा आपण उल्लेख केला. या दिवशी काय झालेलं होतं?
या प्रादेशिक ग्रामीण बँका स्थापन करण्याचा निर्णय झाला। त्याच्या आधी आपण असं म्हटलं होतं की इंदिरा गांधींचा जो 20 कलमी कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमानुसार ग्रामीण भागामध्ये कर्ज पुरवठ्याची स्थापना करायची होती। म्हणजे या ठिकाणी 20 कलमी कार्यक्रमाचा आपण सुरुवातीला विचार केला होता। मग 20 कलमी कार्यक्रमानुसार आपल्याला काय करायचं होतं? या कार्यक्रमानुसार ग्रामीण भागात कर्ज पुरवठा आपल्याला करणं गरजेचं होतं। मग त्या कर्ज पुरवठ्यासाठी काय करायचं हा विचार समोर आला आणि 26 सप्टेंबर 1975 मध्ये प्रादेशिक ग्रामीण बँकांची रचना करण्याचा आपण निर्णय घेतला। आपण या ठिकाणी उल्लेख करतो की सिक्कीम आणि गोवा वगळता ही 2 राज्य आपल्याला लक्षात ठेवावी लागतात। सिक्कीम आणि गोवा ही 2 राज्य वगळता देशामध्ये प्रादेशिक ग्रामीण बँकांची रचना करण्यात आली। मग त्यानंतर एक समिती नेमण्यात आली असं आपण म्हटलं। नरसिंहन समिती 1975 मध्ये RBIने एक कार्यगट नेमलेला होता ज्याला ग्रामीण बँक विषयक कार्यगट असं म्हटलं गेलं। आणि यांनी सांगितलं की ग्रामीण भागामध्ये जर तुम्हाला विविध उपक्रमांना वित्त पुरवठा करायचा असेल तर भारतामध्ये ग्रामीण बँकांची तुम्हाला साखळी निर्माण करावी लागेल। अशा प्रकारची शिफारस या नरसिंहन समितीने केलेली होती आणि लगेच अध्यादेश काढला राष्ट्रपतींनी 1975 मध्ये, ज्याला प्रादेशिक ग्रामीण बँका अध्यादेश 1975 असं म्हणतात। आणि सुरुवातीच्या कालावधीमध्ये ही जी नरसिंहन समिती आहे या समितीच्या शिफारशीनुसार 5 प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना करण्याचं ठरवण्यात आलं। 2 ऑक्टोबर 1975 प्रादेशिक ग्रामीण बँकांची रचना करण्यात आली। 2 ऑक्टोबर 1975 या ठिकाणी आपण म्हणत रचना ही करण्यात आली आणि मग एक कायदा करण्यात आला प्रादेशिक ग्रामीण बँकांविषयी, ज्याला प्रादेशिक ग्रामीण बँक कायदा 1976 म्हणतात। रिजनल रूरल ऍक्ट, RRBs रिजनल रूरल बँक्स ऍक्ट 1976 एक कायदा केला त्या बँकेसाठी, ज्याला 1976चा कायदा असं म्हटलं जातं। हे लक्षामध्ये ठेवायचं। त्याच्यानंतर या सुरुवातीच्या कालावधीमध्ये 5 प्रादेशिक ग्रामीण बँका स्थापन करण्यात आल्या। तर त्या कोणत्या होत्या हे आपल्याला लक्षात ठेवावं लागतं। हे 5 बँकांची नावं लक्षात ठेवायची: मुरादाबाद, गोरखपूर, जयपूर, मालदा आणि भिवानी। कोणकोणत्या राज्यात आहेत? मी म्हटलं 2 UP मध्ये आहेत, एक राजस्थानमध्ये आहे जयपूर, मालदा पश्चिम बंगालमध्ये आणि भिवानी हरियाणामध्ये। याच्यामध्ये आपल्याला जोड्याच्या स्वरूपामध्ये विचारतात की कोणत्या बँकेनं पुरस्कृत केली होती। मुरादाबाद सिंडिकेट बँकेनं पुरस्कृत केलेली बँक आहे, गोरखपूर स्टेट बँक ऑफ इंडियानं, जयपूर युनायटेड कमर्शियल बँक, मालदा युनायटेड बँक आणि भिवानी पंजाब नॅशनल बँकेनं पुरस्कृत केलेली बँक आहे। या 5 प्रादेशिक ग्रामीण बँका लक्षात ठेवाव्या लागतात। त्यानंतर आपण काही समित्या पाहिल्या। सुरुवातीला दातवाला समिती 1977 मध्ये नेमणूक, अहवाल 1978 मध्ये। काय सांगितलं? यांनी प्रादेशिक ग्रामीण बँकाची उद्दिष्ट आपल्या अहवालामध्ये तयार केलेली होती। कोणत्या समितीनं प्रादेशिक ग्रामीण बँकांची उद्दिष्ट आपल्या अहवालामध्ये तयार केली होती? तर या दातवाला समितीनं आपण उल्लेख केला की उद्दिष्ट कोणती होती, कशा संबंधी होती? तर आपल्या लक्षात आलं कृषी आहे, उद्योग आहे, व्यापार आहे, उत्पादक कार्य आहेत ग्रामीण भागातली, तर यांना वित्त पुरवठा करायचा आहे। आणि वित्त पुरवठ्याच्या माध्यमामधून काय करायचं आहे तर ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विकास घडवून आणायचा आहे, ग्रामीण भागातील जनतेचं आर्थिक जीवनमान उंचवायचं आहे, अर्थव्यवस्था सक्षम करायची, सुदृढ करायची, शाश्वत विकास करायचा आहे अर्थव्यवस्थेचा। याच्यानंतर पहा प्रादेशिक ग्रामीण बँकेची रचना केली जाते। तिचं भांडवल कुठून येतं, पैसे कुठून येतात? तर यांना केंद्र सरकार 50% भांडवल देतं। ज्या बँकेनं त्या प्रादेशिक ग्रामीण बँकेला पुरस्कृत केलेलं आहे ती 35% भांडवल देते आणि राज्य सरकार 15% भांडवल देतं। भांडवलाची रचना सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारतात, हे लक्षात ठेवायचं। त्याच्यानंतर लक्ष्य गट कोण कोण आहे? लघु व सीमांत शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण व कुशल कामगार आणि ग्रामीण उपक्रम हा लक्ष्य गट आहे प्रादेशिक ग्रामीण बँकात। आत्ताच आपण पाहिलं परीक्षेमध्ये त्याच्यावरती प्रश्न विचारलाय लक्ष्य गटाबद्दल। प्रादेशिक ग्रामीण बँकांचं विलिनीकरण आता AV नाहीये, हे या ठिकाणी व्यास समिती म्हणा। ती व्यास समिती 2004 ला नेमण्यात आली आणि या समितीने सांगितलेलं होतं की प्रादेशिक ग्रामीण बँकांचं विलिनीकरण करण्यात यावं। व्यास समितीच्या शिफारशीनुसार VS व्यास समिती म्हणतात याला, आपलं AV झालं होतं तर VS आहे, हे लक्षात ठेवायचं। मग सुरुवातीच्या कालावधीमध्ये 196 प्रादेशिक ग्रामीण बँका होत्या।
1975 ते 1987च्या कालावधीमध्ये व्यास समितीने शिफारस केली या प्रादेशिक ग्रामीण बँकाचं विलिनीकरण करा. पुढच्या टप्प्यामध्ये प्रादेशिक ग्रामीण बँकांचं विलिनीकरण झालेलं दिसून येतं. हे पहा, सुरुवातीच्या टप्प्यामध्ये 196, 2004 ते 10च्या काळ या टप्प्यामध्ये 82 प्रादेशिक ग्रामीण बँका झाल्या. 2010-13च्या काळात 82 वरून 64 झाल्या. 13-16च्या काळात 64 वरून 56 झाल्या. 16-19च्या काळात 56 वरून 45 आणि 19-21च्या काळात 43. सध्या प्रादेशिक ग्रामीण बँकांची संख्या 43 आहेत. सर्वात जास्त प्रादेशिक ग्रामीण बँका उत्तर प्रदेश राज्यात आहेत. महाराष्ट्रात 2 प्रादेशिक ग्रामीण बँका येतात असं आपण म्हटलेलं होतं. या ठिकाणी केळकर समितीचा आपण अभ्यास केला. 1987 यांनी काय सांगितलेलं होतं, ही शिफारस सुद्धा महत्वाची आहे. नवीन प्रादेशिक ग्रामीण बँकांची स्थापना केली जाऊ नये असं सांगणारी समिती केळकर समिती. अतिशय महत्वाची शिफारस, लक्षात आलं. त्यानंतर पुढची समिती आपण पाहिली, नरसिंहन समिती 1991. काय सांगितलं, यांनी काही शिफारशी केल्या. त्या शिफारशीनुसार सरकारनं काही कार्यवाही केली. प्रादेशिक ग्रामीण बँकांचं सुसूत्रीकरण केलं, प्रादेशिक ग्रामीण बँकांचं पुनर्भांडवलीकरण केलं आणि बँकांना भांडवली बाजारात गुंतवणूक करण्यास परवानगी दिली. तर हे नरसिंहन समिती, याच्यावरती प्रश्न फ्रेम होऊ शकतो की बँकांना भांडवली बाजारात गुंतवणूक करण्यास परवानगी कोणत्या समितीच्या शिफारशीवरून देण्यात आली होती. नरसिंहन समितीच्या शिफारशीनुसार बँकांचं पुनर्भांडवलीकरण करण्यात आलं आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांचं सुसूत्रीकरण करण्यात आलं. हे नरसिंहन समितीच्या बाबतीत लक्षात ठेवायचं. त्यानंतर सरदेसाई समिती, A.V. सरदेसाई समिती 2005 मध्ये कशासाठी नेमलं होतं, बँकांना कार्यक्षम करायचं, आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम कशा बनवता येतील. त्यांनी सांगितलं बँकांना कार्यक्षम करायचं असेल, बँकांना आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम करायचं असेल तर बँकांचं विलिनीकरण करा. 2005ला त्यांनी अहवाल दिला होता. त्यानंतर ज्या काही समित्या नेमल्या होत्या प्रादेशिक ग्रामीण बँकांची पुनर्रचनेसाठी नेमलेल्या समित्या. आपल्याला जर विचारलं पुनर्रचनेसाठी कोणकोणत्या समित्या नेमल्या होत्या तर लक्षात ठेवा. या ठिकाणी MC भंडारी समिती एक आहे 1994-95, मिश्रा समिती, के बसू समिती, हिंगालय समिती, PS व्यास समिती, आपण म्हटल्याप्रमाणे AC चक्रवर्ती समिती, अशा काही समित्या आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात प्रादेशिक ग्रामीण बँकांबद्दल. AC चक्रवर्ती समिती चा आपण या ठिकाणी वेगवेगळ्या समित्यांचा अभ्यास केला. आता महाराष्ट्र या ठिकाणी गोष्ट लक्षात ठेवा. तर आपण ज्या समित्या पाहिल्या त्याच्यात AC चक्रवर्ती समिती, याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. बँकांच्या पुनर्भांडवलीकरणासाठी नेमण्यात आलेली समिती कोणती होती. AC चक्रवर्ती समिती. लक्षात आलं, तुमच्या वहीमध्ये लगेच नमूद करून ठेवा. बँकांच्या पुनर्भांडवलीकरणासाठी नेमण्यात आलेली समिती कोणती होती. AC चक्रवर्ती समिती होती 2009ची, हे लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर महाराष्ट्रामधल्या प्रादेशिक ग्रामीण बँका आपण किती आहेत ते पाहिले, 2 आहेत. कोणत्या, महाराष्ट्र ग्रामीण बँक, विदर्भ कोकण ग्रामीण बँक. महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा आपण अभ्यास केला. 25 मार्च 2008ला स्थापन झाली आहे. मुख्यालय औरंगाबाद. अध्यक्ष मिलिंद गराड. पुरस्कृत बँक, ज्या बँकेनं पुरस्कृत केली आहे ती महाराष्ट्र बँक. कार्यक्षेत्र 16 जिल्हे, 323 शाखा. त्यानंतर विदर्भ कोकण ग्रामीण बँक 28 फेब्रुवारी 2013ला स्थापन. कार्यक्षेत्र 18 जिल्हे, 272 शाखा. मुख्यालय नागपूर आणि त्याचे अध्यक्ष कुमार तांबे. कोणत्या बँकेनं पुरस्कृत केलं विदर्भ कोकण ग्रामीण बँकेला, बँक ऑफ इंडियानं केलंय. अशा प्रकारे महाराष्ट्रातील बँका आहेत, हे लक्षात ठेवा. त्यानंतर नियंत्रण कोणाचं असतं प्रादेशिक ग्रामीण बँकांवरती, नाबार्डचं असतं असं आपण म्हटलेलं होतं. ही सगळी धोरणं वगैरे कोणाच्या नियंत्रणाखाली तयार केली जातात, नाबार्डच्या या नियंत्रणाखाली धोरणं वगैरे तयार केली जातात. म्हणजे प्रादेशिक ग्रामीण बँकावर नियंत्रण कोण ठेवतं तर नाबार्ड ठेवते. अग्रक्रम क्षेत्रांना कर्ज पुरवठ्याचं लक्ष किती होतं त्याचे टप्पे आपण अभ्यासले. सुरुवातीला ज्यावेळी स्थापना झाली प्रादेशिक ग्रामीण बँकांची त्यावेळी अग्रक्रम क्षेत्रांना कर्ज पुरवठ्याचं लक्ष 100% कर्ज पुरवठा होतं. 1994 मध्ये हे लक्ष बदललं. त्यावेळेस या बँकांना नफा मिळवण्या इतपत सक्षम बनवायचं होतं, म्हणून हे 100% कर्ज पुरवठ्याचं लक्ष 60% वरती आणलं अग्रक्रम क्षेत्रांना.
पुन्हा 2016 मध्ये अग्रक्रम क्षेत्रांना कर्ज पुरवठ्याचं लक्ष्य 75% आणण्यात आलं. आता सध्या प्रादेशिक ग्रामीण बँकांना अग्रक्रम क्षेत्राला कर्ज पुरवठ्याचं किती लक्ष देण्यात आलंय? 75%. कृषीसाठी किती आहे? 18% एकूण कर्जाच्या. लघु व सीमांत शेतकऱ्यांना 10% कर्ज पुरवठा करावा लागतो एकूण कर्जाच्या. सूक्ष्म उपक्रमांना एकूण कर्जाच्या 7.5% कर्ज पुरवठा करावा लागतो. दुर्बल घटकांना एकूण कर्ज पुरवठ्याच्या 15% कर्ज पुरवठा यांना करावा लागतो. अशा प्रकारे हे काही मुद्दे आपण अभ्यासले. त्याच्यानंतर पहा, हे आपण काही प्रश्न अभ्यासले. तर हे प्रश्न अशा प्रकारे याच्यावरती विचारले गेलेत. सुरुवातीला आपण म्हटलं एम नरसिंहन समितीच्या शिफारशीनुसार क्षेत्रीय ग्रामीण बँक अस्तित्वात आली होती. आणखी 2 प्रश्न आपण अभ्यासले होते. याच्यावरचे कसे कसे विचारलेत? विधान विचारले. सार्वजनिक क्षेत्रातील बँकेकडून पुरस्कृत केले जातात हे मी तुम्हाला सांगितलं. एम नरसिंहन हे ग्रामीण बँक विषयक कार्यगटाचे प्रमुख होते, हे पण आपण सुरुवातीलाच अभ्यासलं. म्हणजे दोन्ही विधानं बरोबर आहेत. आणि तिसरा प्रश्न जो आपण अभ्यासला त्याच्यामध्ये 2 विधानं पुन्हा होती. प्रादेशिक ग्रामीण बँकांचं मुख्य उद्दिष्ट लक्ष्य आपण अभ्यासलं. अल्पभूधारकांना पतपुरवठा करायचा आहे आणि शेड्यूल्ड सूचीबद्ध व्यापारी बँका आहे. अशा प्रकारे प्रादेशिक ग्रामीण बँका हा आपला महत्वाचा टप्पा जो होता या ठिकाणी सार्वजनिक क्षेत्रातील या बँका आपल्या संपल्या. या ठिकाणी आपण उल्लेख केला होता 1,11,43 हे झाले 55 प्लस 1 पोस्टल पेमेंट बँक आहे 56. तर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची संख्या 56 आहे. अशा प्रकारे सार्वजनिक क्षेत्रातील बँका संपल्या. आता पुढच्या भागामध्ये आपल्याला खाजगी क्षेत्रातील बँकांचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यामध्ये जुन्या खाजगी बँका म्हणजे काय, नवीन खाजगी बँका म्हणजे काय, लघु वित्त बँका म्हणजे काय, देय बँका म्हणजे पेमेंट्स बँक आणि स्थानिक क्षेत्रीय बँक म्हणजे लोकल एरिया बँक या खाजगी क्षेत्रातील बँकांचा अभ्यास करायचा. सार्वजनिक क्षेत्रातील नाणे बाजारातील बँकांचा अभ्यास आपला संपलेला आहे. या ठिकाणी आपण थांबतो. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.